मुंबईतील प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरामागील पुरुषोत्तम वाडीमधील सुमारे 140 मराठी कुटुंब सध्या बेघर झाली आहेत। 2022 मध्ये इथल्या इमारती धोकादायक घोषित झाल्या आणि त्यानंतर महापालिकेनं वीज आणि पाणी पुरवठा बंद केला। खासगी मालकांच्या अवास्तव मागण्यांमुळे पुनर्विकास रखडल्याचा आरोप सुद्धा रहिवासी करतायत। या कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याजवळच अनेक कुटुंब मुलाबाळांसह दिवस काढतायत। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आश्वासन अजूनही पूर्ण झालं नसल्याची खंत या नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान आमदार महेश सावंत आणि खासदार अनिल देसाई यांनी रहिवाशांची भेट घेऊन हा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीसांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे। शिंदेंनी आश्वासन दिलं त्यानंतरही प्रश्न अजूनही कायम। मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिराच्या मागे असलेली ही पुरुषोत्तम वाडी मागच्या अनेक वर्षांपासून इकडची जी लोक आहेत ती संघर्ष करतायत। 2022 साली धोकादायक इमारती म्हणून ह्या संपूर्ण चाळीचं इमारतीचं डेमोलिश करण्यात आलं आणि त्यानंतर जवळपास 140हून अधिक जे मराठी कुटुंबीय आहेत आता आपल्या हक्काच्या घरासाठी लढत असताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत तेच सगळे रहिवासी आहेत। दादा, काय सांगाल, मागच्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये समाज माध्यमावरती तुम्ही अपील करत होता, नक्की काय प्रकरण आहे तुमच्या पुरुषोत्तम वाडीचं? त्या बिल्डरने बांधलेल्या सेल टॉवरला ओसी दिलीच कशी? या इथे रहिवासी अजून 26 रहिवासी अजून बैठक खोल्यांमध्ये राहत आहेत, त्यांचं पुनर्वसन पूर्ण नाही झालेलं आहे। BMC सांगते काय रे, आम्ही त्यांच्यावर कारवाई केली, त्याला डिक्लेअर केलंय की आम्ही हेच आहे, हा बिल्डर फ्रॉड आहे किंवा काय, पण ह्याने आमचे प्रश्न सुटले का? तुमच्याकडे फुल प्रूफ प्लॅनच नाही, आमचे प्रश्न सोडवले, त्याला फक्त तात्कालीन थोडीफार सजा मिळून किंवा त्याला फक्त हे डिलीट करून याने काही प्रश्न सुटला नाही ना। त्याने तरीसुद्धा तुम्ही त्याच्या बिल्डिंगला ओसी दिलीत, त्या लोकांचे फ्लॅट विकले गेले, त्यांना पाणी लाईट सगळं मिळालं नाही। हे स्थानिक मूळ 3 पिढ्यांपासून राहणारा मराठी माणूस आज इथे अशा अवस्थेमध्ये पडला, यांच्याकडे बघणारे कोणी नाही। हे आश्वासनं तेव्हापासून आहेत आम्हाला सगळ्या सरकारची, तेव्हापासून। आपण जर पाहिलं तर आधी एकनाथ शिंदेंनी देखील आश्वासन दिलं होतं की ह्याचं जे क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आपण टाकूया। काल तुमची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये अनेक स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, ते देखील होते। त्यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांना देखील फोन लावल्याची माहिती आहे। काय सांगाल, काय चर्चा झाली आहे नक्की, की काय सोल्युशन काय निघतंय? हां, स्थानिक आमदार आणि खासदार इथे आले होते, परंतु त्याआधी 2022ला ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते रात्री 2 वाजता इथे आमच्या इथे नवरात्रीचा उत्सव होतो त्यावेळेस आले होते। त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। 2025ला जेव्हा ते उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेला खास दौरा झाला, क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला 550 580ची घरं मिळणार याची आश्वासनं दिली गेली। त्यांच्या दौऱ्यानंतर म्हाडाचे CEO संजीव जयस्वाल यांचा दौरा झाला, पूर्ण टीम सकट महानगरपालिकेची सुद्धा पूर्ण टीम आलेली, त्यांचा दौरा झाला, पूर्ण एरियाची पाहणी झाली आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं, हां तुम्हाला आम्ही 550 550ची घरं देणार आणि तुमचा नारळ 2025च्या मेच्या 1 तारखेला मी फोडायला येतोय। अजूनपर्यंत ती 1 मे काही उजळलेली नाही। आम्ही बराच फॉलोअप घेतला त्या गोष्टीवरती, बऱ्याच मागे लागलो की काय झालं, कुठे गेलं। बरं, आमची फाईल मंत्रालयामध्ये कुठेतरी सायनिंगला गेली आहे, तिथे थांबली आहे, ते आज साईन होणार, उद्या साईन होणार। आम्ही त्याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला की आम्हाला सांगा, आम्ही कुठे जाऊन कोणाला हातापाया जोडून बाबा रे आमचं करारे काम करू शकतो का, पण आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही, सगळं गुपित ठेवलं गेलं आणि ते प्रकरण आजपर्यंत भासणात पडलेलं आहे। BMC म्हाडा आमचे सोकॉल्ड जे मालक आहेत, जे स्वतःला आमचे मालक म्हणवतात, इतके निर्लज्ज आहेत, आम्हाला कधी सपोर्ट नाही, काही नाही। आम्ही ज्या राजकारण्यांकडे गेलो, सगळे सत्तेत असलेले नसलेले सगळ्या राजकारण्यांकडे, सगळ्या पक्षांकडे आम्ही गेलो, सगळ्या पक्षांनी आमच्या तोंडाला पानं पुसली आणि इकडचे जे स्थानिक आमदार जे होते, माजी आमदार, त्यांच्याकडे पण आम्ही गेलो। सदा सरवणकर आमचे नाव घेतो, आमच्या बायका गेलेल्या, त्या बायकांसमोर त्या घाणेरड्या भाषेत आमच्याशी बोलणं केलेलं आहे आमदार असताना सुद्धा, आणि एकदम निर्लज्ज अवस्थेत आमच्याशी भाषण या लोकांनी केलेले आहेत। म्हणजे आमच्या बायका तोंडाला हे केलं, हात घेतला, अशा पद्धतीने, म्हणजे इतक्या गलिच्छावर तर आम्हाला हे केलेलं ना, वागवलेलं या प्रशासनाने सगळ्यांनी। जेव्हाही BMC आलेली तोडायला आमच्या इथे, तेव्हा स्थानिक आमदारांचा नगरसेविका विशाखा राऊत होत्या, ह्यांनी स्वतः इथे यायला पाहिजे होतं, पण त्या फोन बंद करून बसलेल्या होत्या, तेव्हा त्या आल्या नाहीत इथे। आणि आमच्या इकडच्या ज्या बिल्डिंग तोडायला आलेत, पोलीस प्रोटेक्शन लावलेले, हेल्मेट, काठी घेऊन, का लोकांना मारायला, लोकांना बाहेर काढलंय घरातल्या, राहत्या घरातून। प्रेग्नंट बाईक होती, कॅन्सर पेशंट होता, बायपास झालेला पेशंट होता,
ह्या लोकांना घरातून बाहेर काढलेलं आहे अक्षरशः हिसकावून. तर आम्ही माग कोणाकडे हे करायचं. हे लोक सगळे लोक पैशासाठी सगळे हपापले आहेत. आमचे मालक तर एवढे आहेत हपापलेले आहेत की ते कोणालाच हे करत नाही. सगळीकडे पैसा अवास्तव मागणं करतात. आणि तुम्हाला आता जसं सांगितलं. कॅमेरा पर्सन विकास, मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, मुंबई. मालकांनी सब डिव्हिजन केली नाही आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचा बांधकाम केलं. त्यामुळे त्या बिल्डिंगला 20 ते 25 वर्षामध्ये भेगा पडल्या आणि बिल्डिंग C2मध्ये झाली, C1 कॅटेगरीमध्ये झाली. त्याच्यामुळे BMCने त्याचा नोटीस दिली. नोटीस दिल्यावर सगळे रहिवासी कोर्टात गेले, परंतु कोर्टाने सुद्धा त्यांना दयामाया दाखवली नाही. कोर्ट हे वास्तविक स्थितीवरती त्यांनी बघायला पाहिजे होती की मालकांनी सुद्धा काय हरामखोरी केली, परंतु न करता त्यांनी डायरेक्ट कोर्टाने आदेश दिले की यांचे लाईट बिल, पाणी बिनी सगळं कापा. त्या पद्धतीने त्यांचे 2022ला लाईट बीट कापले.